बाबा तुम्ही इथे बसा, मी समोरच्या दुकानातून पेढे घेऊन आलो लगेच. नाही नाही नाही, तू कुठे जाऊ नकोस. नाही नाही अहो मी इथेच आहे. नाही नाही, अरे नको जाऊ मला. बाबा, मी अरे आलो नको लगेच. नको येतो, नको हा? नको, मला सोडून या जाऊ समोरच्या नको. दुकानातून मला येतो. थांब ना, थांब 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 थांब. माझा मुलगा येईल मला न्यायला, तो मला टाकून जाणार नाही कुठे. हो 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 हो. कुठे चाललास तू? हा, तू तू तुझ्या बाबांना सोडून पळून चाललास? ए अरे लाज नाही वाटत का तुला? कोण कोण आहेस? कोण तू? काय बोलतोयस? लाज कोणाशी काढतोयस? हा, तुझी काढतोय मी. अरे ज्या बापाने तुला लहानाचा मोठा केलाय, रक्ताचं पाणी केलाय, त्यांना असा वाऱ्यावर सोडून पळून चाललास? आता काय करतोय? चल चल चल. खाणारा माणूस आहे, मारामारी करण्याशिवाय ह्याला दुसरं काहीही येत नाही. अरे सोड त्याला, कशाला मारतोस तू त्याला? अगं चलू आहे ना, त्याच्या म्हाताऱ्या बाबांना देवळात सोडून पळून चालला होता. काय रे? अरे एवढं तुला बाबांचं म्हातारपण काढणं जड झालंय ना, तर देतो एक. अरे काय झालं? थांब थांब थांब, मारू नको रे, मारू नको रे. काय झालं काय? सोड 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 त्याला, सोड. अहो नाही काका, ते नाही, मारू नको रे, माझा एकुलता एक मुलगा आहे रे तो. त्याला काय झालं तर मला कोण आहे या जगात? अहो तू काही चुकलं असेल ना तर त्याच्या वतीने मी माफी मागतो, पण त्याला सोडून दे रे. अहो बाबा, तुमचा मुलगा ना तुम्हाला इथेच टाकून पळून चालला होता. हा, या माणसाने त्याला पकडला ना, म्हणून थांबलाय तो. नाही नाही, खोटं आहे, खोटं आहे. हे बघ, माझा मुलगा असं करू शकत नाही. हे बघ, हो की नाही बाळ? हे बघ, हे खोटं आहे ना, हे सांगताय ते खोटं आहे ना. दादा, दीपने आता जे केले ते पाहायला तू इथे हवा होतास. तिरस्कार आहे तुला त्याचा, पण बाप आणि मुलाच्या नात्याबद्दल किती प्रेम आहे त्याला हे कळलं असतं तुला. असा मुलगा असेल ना तर कुठल्याच बापाला काळजी करायची काहीच गरज नाही. अशी मुलं आणि अशी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाही. माझ्यासारखा मित्र असेल तर चॉईसच उरत नाही. तुमची मित्रांची चॉईस जरा वाईट आहे. म्हणजे असं बाहेर बोललं जातं. मी काय म्हणत नाही बुवा. डायरेक्ट मुद्द्यावर काही येत नाहीये. माझ्यात आणि पुरुषोत्तम मध्ये काय घडलं हे उकरून काढायला तुम्हाला इथे बोलवलंयस का? अहो, उकरा उकरी करून सोनं नाणं काढायचे दिवस गेले. आता आता गाडायचे दिवस आहेत. गाडायचे. 0 मिनिटात समजून सांगतो. मला एका माणसाला आणि त्याच्या घराण्याला कायमचा मातीत काढायचा आहे. तुमचा तो मित्र पुरुषोत्तम, हा, आता समाजात त्याला भरपूर रिस्पेक्ट आहे, पण तो त्या लायकीचा आहे का? आहे का तो त्या लायकीचा? अहो, कसं तुम्हाला त्याने एका क्षणात दगा दिला. दगाबाज माणूस आहे तो. दिसतं तसं नसतं. हो, ही म्हण त्याच्यामुळेच आली आहे मराठीत. कापडाची शपथ. आता आपल्या कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदाचंच बघा ना. अहो, बिनविरोध निवडून आणतो स्वतःला. तुमच्यासारखी एवढी लायक चांगली माणसं समोर असताना पण कुणी काही बोलत नाही. आणि मी एकटा कुठे कुठे पुरणार ना. नाही, तू एकट्याने भिडायची काहीच गरज नाहीये. असं म्हणता? अहो, पण माझ्यासोबत कोण भिडणार पुरुषोत्तमला? म्हणजे तुम्ही तर त्याचे मित्र ना. मित्र
इतक्या वर्षाची जुनी मैत्री क्षणात धुळीला मिळवली त्याने. आता त्या मैत्रीचं काय करू? लोणचं घालू? अजिबात नाही, अजिबात नाही. मी त्याच्या दृष्टीने कोणीही नसेन, पण मी आता त्याला दाखवून देईन मी कोण आहे ते. काय झालं डॉक्टर? काही मेजर इश्यू नाही आहे, बीपी सुद्धा नॉर्मल आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, होतील त्यापर्यंत. बरं. काय करू मी आता बरी होऊन? त्यापेक्षा मरून जाते माझ्या सुजयकडे. तेव्हा तेव्हा मला घेऊन चल, माझ्या सुजयकडेच घेऊन चल रे. आता काय बघायचं राहिलंय? माझ्या मुलाला मारला, घर उद्ध्वस्त केलं, सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला. तरी त्या राक्षसांचं समाधान होत नाही. ताई शांत व्हा तुम्ही. पैशाच्या जोरावर विकत घ्यायला बघतात आम्हाला. मुद्दाम छळ करतायत आमचा. असं रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच डोळे मिटलेले बरे. घेऊन चल देवा, घेऊन चल मला. तुम्ही शांत व्हा, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. मुद्दाम करते का मी डॉक्टर?